आज या प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने एका अराजकीय विषयाला आम्ही हाताळणार आहोत। खरं तर काल आपण बघितलं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दोन लहान मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या दोन घटना त्या ठिकाणी घडल्या। धरणगाव तालुका जळगाव चौथीतील विद्यार्थीवर शिक्षकाकडूनच तर पुण्यात येवलेवाडीमध्ये 9 वर्षाच्या चिमुकलीवर एका वयस्कर व्यक्तीकडून अत्याचार झालेली घटना ही आपण सर्वांनी त्या ठिकाणी ऐकली असेल। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि खरं तर या घटना आपल्या महाराष्ट्रात घडू नये यासाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील। या प्रेझेंटेशनमध्ये जे आकडे ते आकडे 1 वर्षाचे नाही तर 2 वर्षाचे असतील। यात कुठेही आम्ही राजकीय भूमिका घेत नाही। मी स्वतः वडील आहे, मला मुलगी आहे, मला एक मुलगा आहे, तुम्हालाही मुलं आहेत। एखाद्या व्यक्तीवर एका परिवारावर ही अडचण आल्यानंतर उद्या जाऊन ते आपल्या बाबतीत सुद्धा घडू शकते याची नोंद त्या ठिकाणी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे, सत्तेतल्या लोकांनी सुद्धा आणि विरोधातल्या लोकांनी सुद्धा। या प्रेझेंटेशनमध्ये माझ्याबरोबर जळगावचे भडगाव या तालुक्यातले पालक, ज्या मुलीवर 3 वर्षापूर्वी अन्याय झाला होता, दुर्दैवाने तिचा मृत्यूसुद्धा त्याच्यामध्ये झाला, त्या मुलीचे आई वडील सुद्धा आलेले आहेत, ते नंतर आपल्या सर्वांशी चर्चा करतीलच। त्याच्याचबरोबर सासपडे सातारा इथं जी घटना 9-10 महिन्यापूर्वी झाली होती, त्या मुलीचे वडीलसुद्धा इथं आपल्या सर्वांबरोबर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांची भूमिका काय, त्यांना काय अडचणी सोसाव्या लागतात हे सगळं ते स्वतः त्या तिथं सांगतील। खरं तर याच्यावरनं आपल्याला कळतंच, आपण सीता मातेचं त्या ठिकाणी दर्शन घेतो। प्रभू श्रीरामांनी सीता मातेवर अन्याय झाल्यानंतर काय केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं महिलांच्या बाबतीतलं धोरण हे आपल्या सर्वांना माहीत आहे। पण त्याच आजच्या या महाराष्ट्रामध्ये, आज आपल्या या भारतामध्ये महिलांच्या सुरक्षतेच्या बाबतीतली काय परिस्थिती आहे ही बघितली तर मन थक्क होऊन जातं। आता याच्यात काही घटना गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघितल्या तर नसरापूरची घटना, 3 वर्षाची मुलगी, तिच्यावर 65 वर्षाच्या एका नराधमाने अत्याचार करून तिला चेचून मारलं। चाकणमध्ये 2 मेमध्ये जी घटना घडली, 11 वर्षाची मुलगी दुपारी घराला कुलूप लावून आपल्या काकाकडे जात असताना तिच्यावर अन्याय झाला। पालघरमध्ये मी स्वतः गेलो होतो, तिथं सुद्धा 13 वर्षाची मुलगी एका भोंदू बाबाली तिच्यावर अत्याचार केला। पुणे, पर्वती, अकोला मी पण तिथं गेलो होतो, 10 वर्षाची मुलगी, तिच्यावर सुद्धा 60 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार केला। पुणे, थेऊर, गणेशपेठ पुणे आणि काल जळगावमध्ये आणि पुण्यामध्ये झालेली घटना, ह्या घटना आज चर्चेत आल्या। मीडियाच्या मदतीने लोकांनी केलेल्या आंदोलनामुळे खरं तर चर्चेत आल्या, पण खूप खोलात गेल्यानंतर आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे। महिला अत्याचार आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 1 वर्षात 50,000हून अधिक तिथं होत आहे। म्हणजे दररोज 136 आणि दर तासाला 6 गुन्हे। म्हणजे मगाशी तासभर आधी मी आलो होतो, त्यात 6 गुन्हे महिलांच्या बाबतीतले आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत। बलात्काराच्या बाबतीत बोलायचं झालं तर 8,600, तासाला 1, म्हणजे आत्ता तुमच्याशी बोलताना 1 दुर्दैवाने बलात्कार आपल्या महाराष्ट्रात झाला असावा। विनयभंगाच्या केसेस 18,294, तासाला 2, अपहरण 10,000 गुन्हे, दर तासाला 1। आधी मुंबईमध्ये ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि मुंबईची पण परिस्थिती आपण बघितली तर मुंबईत रोज 4 बलात्कार, रोज 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, रोज 6 विनयभंगाच्या केसेस, रोज 4 अपहरण, रोज लहान मुलीचे 4 अपहरण, अशी आजची मुंबईची, म्हणजे या देशातली फायनान्शियल कॅपिटल आपण ज्याला म्हणतो, अशी त्याची परिस्थिती आहे। बेपत्ता महिला ज्या झाल्या
आणि मुली ज्या झाल्या त्याच्या केसेस तसे 1,17,000 केसेस आहेत. त्यातले 31,141 मुली अजून सापडलेल्या नाही. आता आपल्याला एप्स्टीनमध्ये काय घडतं हे माहिती, म्हणजे या मुलींवर काय घडले, काय घडते आत्ता हे कोणालाच माहीत नाही. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेत, बघितलेत, पण मग याच्यामध्ये कुठल्या रॅकेटमध्ये या मुलींना वापरण्यात आलं. त्याच्याचबरोबर काही ठिकाणी आपण खरातच्या प्रकरणात पण ऐकलं आहे की रक्ताची आंघोळ केली जाते, आणि त्याच्यात चर्चा जी होती ते मला माहीत नाही, त्याच्यात काही मला पुरावे नाहीत, पण लहान मुलींना तिथं मृत्यू करून त्यांच्यातलं रक्त तिथं वापरलं जातं अशी सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी चर्चा आहे. त्यामुळे या 31,141 मुलींचं झालं काय, त्याच्यामध्ये 4,500 मुली या अल्पवयीन आहेत. आणि सुरक्षित महाराष्ट्राचा आजची परिस्थिती NCRBच्या रिपोर्टच्या अनुषंगाने महिलांविरोधी एकूण गुन्हे उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, बलात्काराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर, बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या याच्यामध्ये तिसऱ्या नंबरवर, विनयभंग ओडिसा राजस्थाननंतर महाराष्ट्र तिसरा, लैंगिक छळमध्ये महाराष्ट्र दुसरा, महिलांवर पाळण स्टॉकिंग महाराष्ट्र पहिला, कुटुंबीय हिंसाचार महाराष्ट्र चौथा, महिलांवर ॲसिड हल्ले महाराष्ट्र तिसरा, महिला अपहरण महाराष्ट्र पहिला क्रमांकावर. विषय एवढाच आहे, याच्यावर आपल्याला कुठेही राजकारण करायचे नाही, पण गुन्हेगारीमध्ये आपण देशात आघाडीवर आहे, पण न्याय खऱ्या अर्थाने या महिलांना मिळतं का? गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न तर आपल्या सर्वांना करावेच लागतील, पण मग न्याय मिळतं का? आणि याच्यात तुम्ही हे जर बघितलं तर ही नेहमीची पद्धत आहे. एखाद्या मुलीवर अत्याचार झाला, त्याची चर्चा होते, लोक रस्त्यावर येतात, न्याय मागतात, मग नेते तिथं जातात, आमच्यासारखे असतील सत्ताधारी जातात, त्यांचं सांत्वन करतात, त्यांच्याशी चर्चा करतात, आणि मग मागणी होते. ती कशाची? तर फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी झाली, मीडिया तिथं पोचला, 2-3 दिवस वातावरण राहिलं, नेते तिथे आले, त्याच्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्ट लागू होतं, आणि मग हळूहळू सगळ्या बातम्या ह्या कुठं कमी व्हायला लागतात. आणि मग बातम्या कमी झाल्यानंतर त्या कुटुंबाची आज परिस्थिती काय? कुटुंबाला कोर्टापर्यंत जाण्यापुरते तरी पैसे आहेत का? जर कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांचा दिवसाचा जो काय तिथं मजुरी बुडते त्यात त्यांचं घर चालणार आहे का? या बाबतीत दुर्दैवाने त्या ठिकाणी कुठेही चर्चा होत नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन होतं, पण खरंच न्याय मिळतो का असा प्रश्न तिथं निर्माण होतो. आणि या प्रेझेंटेशनच्या मदतीने आमचं एकच मत आहे की न्याय हा मिळाला पाहिजे. आणि जर एखादी परत घटना घडली तर परत मग काय जे काही सुरू व्हायचे त्या ठिकाणी सुरू होतं. म्हणजे ही सायकल कधीच थांबत नाही, पण न्याय मात्र त्या ठिकाणी दुर्दैवाने मिळत नाही. नंतर मी हा जो मुद्दा मांडला, 19 वर्षाच्या नराधमाने 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला चेचून मारलं. त्यांचे पालक इथं आलेत, ते आपल्याशी त्या बाबतीत बोलतील. ह्याच्या पुढं सासपडेमध्ये काय झालं हे सुद्धा पालक इथं आलेत, ते आपल्या सर्वांशी बोलतील. 2009ला त्या नराधमाने एका 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. 25 दिवस तो जेलमध्ये गेला. 25 दिवसानंतर तो जेलच्या बाहेर आला, आणि मग 9 वर्ष तो थांबला. आणि तीच मुलगी जिच्यावर त्यांनी अत्याचार केले होते 2024ला, जी जेव्हा 18 वर्षाची झाली, तिला रेप करून, अत्याचार करून, बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आलं. आणि ज्या व्यक्तीने त्याला सापडण्यासाठी पोलिसाला मदत केली, ही गोष्ट डोक्यात ठेवली, आणि त्या व्यक्तीच्या मुलीला, म्हणजे मुलीचं वय 12 का 13, तिला 2025ला म्हणजे आत्ताच 9 महिन्यापूर्वी तिचा बलात्कार केला, आणि तिच्या डोक्यात एक दगड टाकून तिचा मृत्यू केला. तिचे पालक इथं आलेत, आपल्याशी ते बोलतील. काय होतं, काय या परिवारावर जातं, कशा परिस्थितीमध्ये हे परिवार त्या ठिकाणी राहत असतात, आणि त्यांची अपेक्षा काय हे तुमच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत सांगतील. आता FIR, चार्जशीट आणि हे कशी प्रक्रिया असते? FIR होते, चार्जशीट होते, ट्रायल होतं, शिक्षा दिली जाते, अपील केलं जातं, आणि मग शेवटी जन्मठेप नाहीतर जी काय शिक्षा असते ते त्या ठिकाणी दिली जाते. आता याच्यात आपण जर बघितलं, पोलिसांकडे तपासासाठी असलेले महिला संबंधित गुन्हे किती आहेत? 2023मध्ये
प्रलंबित गुन्हे होते 30,772. 2024ला नवीन नोंद किती झाली? 47,000, एकूण 48,000. आता या 78,000, या 78,000 पैकी 36,000 आरोपपत्र दाखल झालं, चार्जशीट दाखल झाली. म्हणजे केवळ 46% केसेसमध्ये चार्जशीट दाखल झाली. चार्जशीटचा अर्थ असा असतो की तपास पूर्ण झाला आणि आता आम्ही चार्जशीट करत आहोत, पोलिसांकडनं चार्जशीट केली जाते. म्हणजे 54% दुर्दैवाने चार्जशीट त्या ठिकाणी केली जात नाही. त्यामुळे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आपला महाराष्ट्र आज जर आपण बघितलं तर या देशामध्ये 22व्या नंबरला आहे. म्हणजे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे पोलिसांना तपास पटकन व्हावा, चार्जशीट लवकर व्हावी, यासाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. आता ह्याच्यात कोर्टातील प्रलंबित महिलाच, कारण का आपण म्हणतो कोर्टात विषय गेला, विषय संपला, पण 2023ला महिलांच्या बाबतीतले प्रलंबित गुन्हे किती होते खटले? 2,93,000. आता याच्यामध्ये 2024मध्ये नवीन किती आले? 36,699. एकूण झाले 3,29,707. या 3,29,707 पैकी 13,348 खटल्यांमध्ये सुनावणी पूर्ण झाली. हे प्रमाण किती आहे? तर फक्त 4%. मग 96% केसेसमध्ये जर सुनावणीच पूर्ण होत नसेल तर गरिबाली काय फक्त कोर्टाच्या फेरा मारायचे का? तर हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. 96% लोकांना अजूनपर्यंत कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय हा मिळालेला नाही. आणि सगळ्या केसेस घेतले तर 25 लाख खटले, त्यामध्ये सुद्धा 6.5% खटल्यांमध्ये सुनावणी ही झालेली आहे. 96 ते 95% झालेली नाही. पेंडन्सी म्हणजे काय की आता हे पालक जातात, कोर्टात बसतात, वकिलाशी बोलतात, यायला जायला पैसे खर्च करतात, कोर्टात काहीच होत नसतं. पोलिसांच्या लेवलला पेंडन्सी असते, त्यानंतर कोर्टाच्या लेवलला पेंडन्सी असते. हे बिचारे गरीब लोक बेजार होऊन जातात. मग नंतर शेवटी त्यांचीच इच्छा दुर्दैवाने आपल्या मुलीला न्याय देण्याची संपून जाते. जे लोक सामाजिक हितातून गाव म्हणून एकत्रित येऊन लढणारे असतात, पत्रकार तुमच्यासारखे जे लढणारे असतात, शेवटी म्हणतात अरे काहीच होत नाही, त्यांचंही कुठंतरी मनोबल कमी होतं. आणि याच्यात दुर्दैवाने काय होतं तर त्या चिमुकलीला न्याय देण्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडतो. आपण जेव्हा म्हणतो तेव्हा समाज म्हणून, पत्रकार म्हणून, राजकीय नेते म्हणून, पोलीस म्हणून आणि कोर्टाचे जजेस आणि वकील म्हणून सुद्धा कुठं ना कुठंतरी आपण कमी पडतो. त्या पेंडन्सीमध्ये एक तर चार्जशीटच्या बाबतीत पेंडन्सी आहे, त्याच्याचबरोबर कोर्टामध्ये पेंडन्सी आहे. म्हणजे एक तर पालघरला आम्ही जेव्हा गेलो होतो तिथं असणारे आदिवासी समाजाच्या लोकांनी आम्हाला सांगितलं, अहो अशा अनेक केसेस होतात, पण कोर्टात कोण जाणार, कसं लढणार, कुठून पैसा आणायचा, म्हणून आम्ही कोर्टात पण जात नाही आणि पोलीसकडे पण जात नाही. त्यामुळे ह्या ज्या केसेस आहेत ह्या कितीतरी जास्त केसेस असं लोकांचं मत आहे. त्यामुळे असं म्हणलं जायचं जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. जस्टिस सूर्यकांत साहेबांनी याला वेगळी स्टेटमेंट आणण्यात आली. जस्टिस डिलेड इज नॉट ओनली जस्टिस डिनाईड, इट्स जस्टिस डिस्ट्रॉईड. आता आज आम्हाला असं बोलावं लागेल, जस्टिस डिलेड इज नॉट ओनली जस्टिस डिस्ट्रॉईड, इट इज बिट्रेयल ऑफ फेथ ऑन ज्युडिशियल सिस्टम. ही आजची परिस्थिती आहे. म्हणजे न्याय विलंब म्हणजे न्याय व्यवस्थेवरील विश्वास कुठंतरी कमी होणं, ह्याला आजची ही परिस्थिती. आणि हेच या पालकांचं झालं आहे. न्यायव्यवस्थेवर हळूहळू त्यांचा विश्वास तिथं कुठंतरी कमी होत चाललेला आहे. आणि दुर्दैव असं, जसा वेळ जातो तसा जो क्रिमिनल असतो, नराधम असतो, जो जेलमध्ये जातो, तो स्वतःला खूप मोठा क्रिमिनल समजायला लागतो. आणि तिथं काय पद्धतीने ते लोक वागतात क्रिमिनल, हे तुम्हाला पालक नक्कीच सांगते. आमची मागणी होती शक्ती कायद्याची. त्याचं मुख्य कारण असं आहे की शक्ती कायद्यामध्ये काही चांगले बदल आहेत, ते बदल आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे. आणि काही लोक म्हणतील राजकीय भूमिका वगैरे, अजिबात राजकीय भूमिका नाही. काही मोठे नेते फडणवीस साहेब असतील, त्याच्याचबरोबर गोरेताई असतील, यांनी सांगितलं की BNS कायद्यामध्ये आपण काही बदल केलेत, त्यामुळे शक्ती कायद्याची जरूरत नाही. असं नाही. त्या कायद्यामध्ये नक्कीच काही त्रुटी आहेत, ते आपल्याला भरून काढायचे असतील तर शक्ती कायदा आणणं फार महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये शक्ती कायद्याच्या आधी म्हणजे IPC आणि ह्याच्यातला बदल सांगतो तुम्हाला. बलात्कारला कमीत कमी 10 वर्षाची जन्मठेप होती, पण त्याच्यामध्ये मृत्यूदंड नव्हता. शक्ती कायद्यामध्ये मृत्यूदंड आणलेला आहे. सामूहिक बलात्कारमध्ये मृत्यूदंड आणलेला आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला तर जन्मठेप फक्त होती पूर्वीच्या कायद्यात.
ती आपण मृत्यूदंड आणली. त्यानंतर ॲसिड हल्ला, कमीत कमी 10 वर्षाची जन्मठेप, इथं मृत्यूदंड आहे. त्यानंतर ॲसिड हल्ला प्रयत्न, कमीत कमी 5 ते 7 वर्षांपर्यंत सजा, ही 7 ते 10 वर्षांची सजा केली आहे. आणि त्याच्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह सेक्शुअल असल्ट याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर 20 वर्षाची जन्मठेप आहे, पण शक्ती कायद्यामध्ये तिथं मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा ही देण्यात आलेली आहे. म्हणून हा कायदा नवीन आणा, आमची प्रामाणिक म्हणणं आहे. शक्ती कायद्याचे तपास, सुनावणी आणि कालावधी जो आहे याच्यामध्ये फरक किती बघा. तपास आणि आरोपपत्र दाखल करण्यामध्ये CRPC 173 मध्ये 2 महिने आहे, शक्ती कायद्यात 30 दिवसामध्ये आहे. या सगळ्यांच्या केसेसमध्ये 60-60 दिवस दुर्दैवाने त्या ठिकाणी लागले. आणि याच्यात होतं असं, विटनेस जे असतात ते त्यांचं म्हणणं बदलतात, त्यांच्यावर प्रेशर आणलं जातं. सुनावणी कालावधी 2 महिने ते 30 दिवसावर शक्ती कायद्यात आणा असा आहे. अपील कालावधी हा 6 महिने तो 45 दिवसात आणा. म्हणजे 1.5 महिन्यामध्ये त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, असे शक्ती कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, जे दुर्दैवाने या CRPC आणि IPC ॲक्टमध्ये तिथं नाही. आता BNS आणि BNSS हा कायदा आला, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्यात का, तर अजिबात नाही. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल झालेत, पण मृत्यूदंड हा दुर्दैवाने त्या ठिकाणी आणलेला नाही. त्याच्याचबरोबर अजून खोलात तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये जेव्हा गँग रेपचा केस असेल, 20 वर्षाची जन्मठेप आहे, इथं आपल्याला मृत्यूदंड हा देण्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे. आणि BNS मधील त्रुटी कालमर्यादेच्या बाबतीत 2 महिने BNSS मध्ये तपास, तिथं 30 दिवस, BNS सेक्शन 2 महिने, सुनावणी 30 दिवस, अपील 6 महिने 45 दिवस, 1.5 महिन्यामध्ये हा विषय संपला पाहिजे. त्यामुळे BNSS मध्ये सुद्धा बदल करून त्याच्यामध्ये काही कडक गोष्टी आलेल्या नाहीत, त्या आणल्या गेल्या पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे BNSS मध्ये 10 महिने लागू शकतात. एका केसमध्ये साताऱ्यात 10 महिने ऑलरेडी झालेत, पण जजच्या समोर अजूनपर्यंत केस दुर्दैवाने ती आलीच नाही. आणि हे जळगावच्या बाबतीत 3 वर्ष झाले, 2 जजेस बदलले, तरीसुद्धा या परिवाराला दुर्दैवाने त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. आणि मग आंदोलन करावं लागतं, रस्त्यावर यावं लागतं, पब्लिसिटी करावी लागते, मीडियाला हा विषय उचलावा लागतो, मग स्पेशल कोर्ट करण्यात येतं. पण शक्ती कायद्यामध्ये एक स्पेशल बिल आहे, ते स्पेशल कोर्ट्स अंडर शक्ती लॉ बिलमध्ये त्याच्यात काय केलं तर प्रत्येक जिल्ह्याला महिलांसाठी एक वेगळं कोर्ट करण्यात येणार असं त्याच्यात नमूद केलं आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला फक्त महिलांसाठी एक वेगळं कोर्ट आणि वेगळा जज, जेणेकरून हे सगळी प्रकरणं ही आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या प्रकरणामध्ये न्याय देता येईल अशी भूमिका होती. एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट, स्पेशल पोलीस टीम, जसं तमिळनाडूमध्ये नवीन CM आले विजय, त्यांनी लगेच स्पेशल पोलीस टीम महिलांच्या बाबतीत तिथं आदेश काढला, तसा आदेश आपल्या महाराष्ट्रामध्ये काढला तर तपास करायला थोडंसं सोपं जाणार आहे. आणि पीडितासाठी सेवा संस्था, वुमन अँड चाइल्ड ऑफेंडर रजिस्ट्री, आता जे इथं पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी केस झाली, तो रेग्युलर ऑफेंडर होता नसरापूरची. जर पोलिसांना आधीच कळलं असतं की हा रेग्युलर ऑफेंडर आहे, त्याच्यावर लक्ष ठेवता आलं असतं, रजिस्ट्री असली असती तर. आता इथं सुद्धा जे साताऱ्यात केस झाली त्याच्यामध्ये सुद्धा रेग्युलर ऑफेंडर होता. जर रजिस्ट्री असली असती शक्ती कायद्यासारखी तर मग तिथं कुठेही हा अन्याय परत तिथं त्या ठिकाणी झाला नसता. त्यामुळे आमच्या मागण्या आहेत की शक्ती कायदा हा लवकरात लवकर त्या ठिकाणी आणला गेला पाहिजे. स्पेशल सेशन घ्या, 1 दिवसाचं सेशन घ्या, ओपन चर्चा करा, अराजकीय चर्चा करा. कारण हा विषय घेत असताना मला सुद्धा मुलगी आहे, तुम्हाला मुलगी आहे, सगळ्यांनाच मुली आहेत, आपल्या परिवारामध्ये मुली आहेत, त्यामुळे याच्यावर कुणीही राजकारण केलं नाही पाहिजे. हा विषय आपल्याला सामाजिक विषयातून, दृष्टिकोनातून राजकारण न करता, न आणता हा त्या ठिकाणी मार्गी लावता येईल, लावला गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. म्हणून या प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने ही आजची वस्तुस्थिती आहे. मी स्वतः अनेक ठिकाणी गेलेलो आहे, लोकांची भेटलेलो आहे, त्यांचं मत जाणून घेतलेलं आहे. आणि आज सुद्धा आपल्या सर्वांची चर्चा करण्यासाठी या 2 परिवारातले लोक इथं आलेले आहेत आणि यांच्याशी आपण थोडक्यात थोडासा संवाद या ठिकाणी साधूया. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न नक्कीच इथं मी तुमच्याबरोबर चर्चेला तयार आहे. त्यामुळे जे आपलं बडगाव, जळगाव जिल्हा, वडील आलेत, संजय भाऊ, आई आलेत, यांना मी विनंती करतो की त्यांनी इथं यावं.
आणि सासपडे सातारा तिचे वडील आलेत सागर भाऊ, त्यांना मी विनंती करतो, या दोन्ही केसमध्ये सासपडेची मुलगी 13 वर्षाची होती, तिला आर्मीमध्ये जायचं होतं, तिच्यावर अत्याचार करून तिचं सुद्धा डोकं फोडण्यात आलं होतं. आणि आपली जळगावची जी मुलगी आहे ती 7 वर्षाची लहान होती, अरे इकडे घे ना जवळ, तिच्यावर सुद्धा अन्याय करून तिला डोकं फोडून तिला मारण्यात आलं. त्यामुळे ह्या ज्या काही घटना आहेत त्या अतिशय वाईट घटना आहेत. त्यामुळे आपण सर्वजण इकडे, मी सासपडे सातारा सागर भाऊ आहेत, त्यांना विनंती करतो थोडक्यात आपलं काय म्हणणं आहे, आपलं काय अपील आहे मीडियाला आणि सरकारला, हे इथं या ठिकाणी बोलून दाखवावं, जेणेकरून तुम्हाला व तुमच्या मुलीला आपल्याला लवकरात लवकर न्याय त्या ठिकाणी देता येईल. नमस्कार. माझ्या फक्त मुलीला न्याय फक्त मिळाला पाहिजे. थोडक्यात सांगा आणि कशी तुम्हाला भीती दाखवली जाते ती सांगा. पहिली ती झाली, माझी चुलत बहीण होती. ती चुलत बहिणीला 9 वर्षाची असताना तिला ती अत्याचार करून मी टाकलेली. त्यात मी तिला सहभाग, तिच्या आईला नेऊन पोलीस स्टेशनला जाणे किंवा तिला मदत करणे हे करत होतो. त्यानुसार त्यानं माझ्यावर डाव रचून आमच्या मुलीला घातपात केला. त्यांच्याच पुतणीवर 2009ला अत्याचार केला. ती 18 वर्ष, म्हणजे त्यातून तो सुटून आला बाहेर. 18 वर्षाची जेव्हा झाली तेव्हा तिला मारून तिला विहिरीत टाकण्यात आलं. त्यातून पण तो तसा सुटला. आणि आता यांनी त्या मुलीला न्याय देण्यासाठी पोलिसांची मदत केली म्हणून हे गोष्ट डोक्यात ठेवून यांच्या मुलीवर अत्याचार केला. आणि जे जातं असतं दगडाचं ते घेऊन तिच्या डोक्यात, लहान मुलीच्या 13 वर्षाच्या मुलीत, जिला आर्मीमध्ये जायचं होतं, देशाची सेवा करायची होती, त्या डोक्यात ते टाकून तिचा दुर्दैवाने घात केला. आणि तो जो माणूस आहे तो यांना धमकी देतो की बाहेर आल्यावर बघतो. त्या माणसाचे वडील मी आर्मीमध्येच होते, पण ते सुद्धा धमक्या कुठेतरी देतात की तुझं खानदान तिथं संपवेल. म्हणजे अशा धमक्यांना यांना सामोरं जावं लागतं, यांना ती भीती वाटते. आणि याच्यात हातावर पोटे, साधी गाडी भाड्यावर देऊन जगणारी माणसं, त्यांना कोर्टात जाणं, बोलणं, चर्चा करणं, याच्यात आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात होतो. 9 महिने झाले पण जजचं अजूनपर्यंत यांनी तोंड बघितलं नाही. त्यामुळे यांचं मत आहे की कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी या प्रक्रियेला गती यावी, अशीच विनंती इथं आपल्यासमोर करतील. थोडासा वेळ त्यांना देऊ. तोपर्यंत आपले संजय भाऊ जे भडगावचे आहेत, जळगाव, यांच्या मुलीवर 3 वर्षापूर्वी अत्याचार करून 7 वर्षाची मुलगी गोठ्यामध्ये दगड डोक्यात घालून तिलाही दुर्दैवाने त्या ठिकाणी मारण्यात आलं. आणि मग हातावर पोट, जमीन नाही, स्वतःचं घर नाही, याच्यात ते जाऊन कसं तरी पैसे गोळा करून कोर्टात जात आहेत. 3 वर्ष जात आहेत. पण मग काय घडतंय हे तुम्हाला त्या ठिकाणी ते सांगतात. नमस्कार. आज जवळजवळ 2023मध्ये घटना घडलेली होती. माझी मुलगी कल्याणी, भडगाव तालुका या ठिकाणी जी मुली होती अत्याचार करून दगडाने ठेचून मारलेले. जवळजवळ 3 वर्ष झाले. आणि त्यावेळे सर्व जनता जनार्दनाने एकजुटीने सर्वांनी एकत्रित होऊन न्यायालयापर्यंत पोहोचवले. आणि त्या ठिकाणी त्यांनी 3 वर्ष झाले, परंतु न्यायालयात प्रक्रिया चालू आहे, परंतु आज न्याय दिलेला नाही. दादा मी आपल्याला सांगितलं होतो की 3 वर्ष झालेले आहेत, फास्ट ट्रॅक कोर्ट कशाला म्हणतात हो, अजून माझ्या मुलीला न्याय नाही. आणि या ज्या काही घटना घडत आहेत, माझी मुलगी तर गेली या महाराष्ट्रातून, परंतु आता इतर ज्या काही घटना घडत आहेत
यांच्यासाठी न्याय हवा आहे. बस न्यायाच्या प्रतीक्षेत मी रोजच्या रोज मरत आहे सर. तेवढा न्याय हवा आहे बस. ताई तुम्हाला बोलायचं, आपल्या जळगावमध्ये जी घटना घडली त्यांची आई आपल्याशी बोलत. माझं नाव कल्पना संजय पाटील. ज्या ठिकाणी मुलीची घटना घडत आहे, जगामध्ये मुली सुरक्षित राहत नाही, तर न्याय का देत नाही? जिथपर्यंत या मुलींना न्याय मिळत नाही तोपर्यंत जगामध्ये सुरक्षित मुली राहत नाही. मुली वाचवा, मुली कसं वाचायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे हे काही समजत नाही. माझ्या मुलीला 3 वर्ष झाले तरी अजून न्याय दिलेला नाहीये. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालू असताना तरी तो फास्ट ट्रॅक कोर्ट न्याय देत नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट 12 महिने असतात, पण तरी 3 वर्ष झाले तो न्याय मिळत नाहीये. जिथपर्यंत हा कल्याणीला न्याय मिळत नाही तिथपर्यंत या जगामध्ये सुरक्षित मुली राहणार नाही. ही घटना घडल्याशिवाय राहत नाही. जशी आपण म्हणतो आपली तशी त्यांची घटना, जशी मुलींची घडत आहे तशी त्यांना भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे आणि तसंच दिसायला पाहिजे. तेव्हा समजेल की घटना घडल्यानंतर काय होतं आणि कशी सजा मिळते. आम्हाला न्याय पाहिजे. आपण जर घराच्या बाहेर जर गेलो तिथपर्यंत मुलींना म्हणता कुठे जाते कुठे जाते, घरात येऊन जर असं घटना घडतात तर कसं जगावं जगामध्ये हे कळत नाहीये. आधी सर्व आमदार खासदारांच्या घरी येऊन भेटून गेले, सांगत होते की आम्हाला न्याय देऊ, तुम्हाला फाशी दिली जाईल. 3 वर्षापासून एकाचाही शब्दाचा मान आम्हाला कळलेला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अजून जिथपर्यंत भरोसा होता आमचा मनाचा, आता कोर्टावर सुद्धा भरोसा नाही आणि पोलीस स्टेशनवर भरोसा नाही आमचा. कसं राहावं, कसं जगावं, मुलींनी कसं सुरक्षित राहायला पाहिजे, अशी घटना जगात घडायला नको पाहिजे. म्हणून आम्ही न्याय मागताय. नमस्कार. यांची विनंती होते की महाराष्ट्राचे पोलिसाचे जे प्रमुख आहेत त्यांना आम्हाला भेटायचं आहे की आपली प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर DGP साहेबांकडे आम्ही जाणार आहोत. यांच्या काही गोष्टी आहेत, काही म्हणणं आहे ते आपण त्यांच्यासमोर त्या ठिकाणी मांडू आणि मग त्यांच्याकडनं आणि सरकारकडनं नक्कीच या बाबतीत काही ना काहीतरी विचार केला जाईल. त्याच्याचबरोबर हे जे काही प्रेझेंटेशन आणि अधिकची माहिती आहे ती प्रत्येक आमदार आणि खासदारापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेल. पत्रकार व त्यांचे जे संपादक आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल. काही झालं तरी या येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा आज घेणं आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा लढा ज्या मुलींवर अत्याचार झाला त्यांना न्याय देण्याचा आहेच, पण उद्या जाऊन कुठल्याच मुलीवर महिलेवर अत्याचार होऊ नये या हेतूतून हा लढा त्या ठिकाणी आपल्याला लढावं लागेल. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. तुम्ही सर्वजण या प्रेस कॉन्फरन्सला आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. या विषयाच्या बाबतीत जर आपल्याला काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण विचारा आणि जर याच्या हे सोडून जर दुसरे काय असतील तर मग हे सर्व पालक स्टेजवरनं खाली गेल्यानंतर मग आपण राजकीय नेते इतर विषय याच्यामध्ये घेऊ शकतो. कशाचं काय हां नाही काय होतं आहे की याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की कोर्टात जेव्हा एखादी केस जाते तर त्याच्यात फक्त 6% केसेसमध्ये नाही तर 4% केसेसमध्ये सुनावणी होऊन निकाल दिला जातो, पण 95% केसेसमध्ये दुर्दैवाने सुनावणी संपतच नाही, निकाल दिला जात नाही. ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे मग काय असतं की पोलिसांकडनं अन्याय झाला, श्रीमंत लोकांकडनं अन्याय झाला तर गरिबाचं मत असतं की आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळेल. पण तिथंसुद्धा प्रक्रिया जर आपण बघितली बऱ्याच केसेस असतात, 25 लाख केसेस पेंडिंग आहेत, त्यात न्यायालय तरी काय करणार. त्यामुळे स्पेशल कोर्ट जर या विषयासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी जर करण्यात आलं, जे शक्ती कायद्यामध्ये प्रोव्हिजन होतं तरच मुलींना आणि महिलांना तिथं न्याय मिळू शकतो. म्हणून सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर आपल्याला शक्ती कायद्यामध्ये दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही चेंजेस आहेत कायद्यामध्ये ते स्वीकारणं फार महत्त्वाचं आहे.
नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की केसेस जर आपण बघितल्या तर शेजाऱ्याकडनं, चुलत्याकडनं, वडिलांच्या मित्राकडनं, अशा काही जवळच्या लोकांकडनं या केसेस तिथं होतात. त्यामुळे कुठं ना कुठं तरी शाळेपासूनच काही गोष्टी आपल्याला मुलांना मुलींना तिथं शिकवाव्या लागतील. पण ही प्रक्रिया थोडी लांब आहे, ही प्रक्रिया थोडीशी लांब आहे. आपलं काय मत आहे आणि ह्यांचं काय मत आहे आणि प्रत्येक परिवारावर ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांचं मत आहे की एक अशी केस करून दाखवा की असं काहीतरी करा की उद्या जाऊन कोणाचंही धाडस झालं नाही पाहिजे की एक कृत्य करायला. आता काही लोकांचं तर मत आहे की त्यांना आमच्या गावात सोडा, त्याला काय दगडाली चेचायचं कशाला आम्ही करू. पण हे कुठं संविधानामध्ये नाहीतर लॉमध्ये हे बसत नाही. त्यामुळे एक असं एक कुठंतरी कोर्टाकडनं निकाल दिला गेला पाहिजे, सरकारने या बाबतीत पाठपुरावा केला पाहिजे की नाहीतर कायदाच बदलला गेला पाहिजे की उद्या जाऊन कोणाला हे कृत्य करण्यापासून भीती वाटली पाहिजे. आज दुर्दैव असं भीती वाटत नाही. न पोलिसाची भीती वाटते, न कोर्टाची भीती वाटते, असंच ते चालत राहतं. त्यामुळे हे असं असेल तर मग अशात मुलींना आणि महिलांना दुर्दैवाने न्याय मिळू शकणार नाही. त्याला नक्कीच एक पर्याय आहे की आपल्याला जजेसच्या पोझिशन हे वाढवावे लागतील. त्यासाठी आपल्याला हायकोर्टबरोबर पाठपुरावा करावा लागेल. पण हायकोर्टची पाठपुरावा केल्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर त्यासाठी खर्चसुद्धा करावा लागतो आणि तो खर्च करण्याची तयारी सरकारला ठेवावी लागेल. वायपाट दुसरा खर्च कमी केला, अतिरिक्त खर्च जो दुसरीकडे केला जातो ते न करता असा जर इथं खर्च केला गेला तर मग या गरिबांना न्याय मिळू शकतो ना. आता हे काही लोक म्हणतात अरे यांना पब्लिक प्रॉसिक्युटर दिला जातो तर थोडे यांना पैसे पडतात. अरे पण यावं लागतं, जावं लागतं, पैसे नसल्यामुळे वडापाव खावा लागतो, बऱ्याच काही अडचणी असतात, यायला जायला वेळ जातो, त्यात त्यांची मजुरी जाते. असे अनेक केसेस आहेत. त्यात बऱ्याच केसेस अशा असतात की अरे बाबा कोर्टाची पायरीच आपल्याला चढायची नाही, न्याय आपल्याला मिळणार नाही, कारण न्याय द्यायचा असेल तर पैसा लागतो. त्यामुळे सरकारकडनं स्पेशल कोर्ट करत असताना जजेसपासून फार क्लिरिकल स्टाफपर्यंत त्याच्यामध्ये एकतर आपल्याला भरती करावी लागेल, पैशाचं नियोजन करावं लागेल, वेगळं बजेट करावं लागेल. हा जो कायदा आहे शक्ती कायदा, कदाचित तो पुढे का केला जात नाही त्याचं मुख्य कारण आहे ह्याला थोडा पैसा बजेटमध्ये लागणार आहे आणि आज सरकारकडे पैसा नाही असं सरकार बोलतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच काही खर्च आहेत ते कमी करून या विषयावर खर्च करून आपल्याला जजेस, कोर्ट याच्यावर जर जास्त लक्ष केंद्रित केलं आणि पोलीस प्रशासनाची शेवटची भरती 25-30 हजाराची राहिली ती तुम्ही पूर्ण करा. VIP ला जो काही तुम्ही सिक्युरिटी देता ती तिथं कमी करा आणि महिलांसाठी एक वेगळं पथक तुम्ही करा तर हे विषय त्या ठिकाणी मार्गी लागणार. जर आंध्र प्रदेशमध्ये होत असेल, तेलंगणामध्ये होत असेल, जर आता तमिळनाडूमध्ये होत असेल, नवीन CM आल्या पहिली सही त्याची महिला सुरक्षतेच्या बाबतीतच असेल तर मग या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीमध्ये, महामानवांच्या भूमीमध्ये जिथं महिलांना आदर करा असं सांगण्यात आलेलं आहे त्याच भूमीमध्ये हा कायदा येऊ शकत नाही आणि बदल होऊ शकत नाही. हे दुर्दैवी आहे. दामिनी पथक आहे पण ते किती आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. भरोसा सेल आहे पण प्रत्येक जिल्ह्याच्या लेवलला आहे. ते तुम्ही तालुका लेवलला आला, जसं माझ्या मतदारसंघात मी तालुका लेवलला आणले त्याचा फायदा होतो. त्यामुळे भरोसा सेल जिल्हा लेवलला न ठेवता दामिनी पथकमध्ये सुद्धा अजून ताकद वाढवून देऊन त्याच्याचबरोबर हे जे काही स्पेशल फोर्स महिलांच्या बाबतीतली ही सुद्धा त्या ठिकाणी वाढीव आणून आपण जर भरती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केली तर एक वेगळी दहशत या विक्षिप्त विचित्र नराधामाच्या मनामध्ये येईल आणि उद्या जाऊन कृत्य कुठेतरी कमी होईल अशी आशा आपण नक्कीच मनामध्ये ठेवू शकतो. शंभर टक्के पोलिसांचे हात कुठेतरी आज बांधले गेले आहेत, ते मोकळे केले पाहिजे आणि त्याचं काम हे नेत्यांनीच पहिलं केलं पाहिजे. नेते विरोधातले असू द्या नाही तर सत्तेतले असू द्या, गुंडांबरोबर जे फोटो काढले जातात
गुंडांना जे मंत्रालयामध्ये घेऊन नेलं जातं, गुंडांच्या वाढदिवसापासून फार लहान मुलांच्या त्यांच्या वाढदिवसापर्यंत हे जे काही नेते जातात, पासपोर्टला मदत करतात, नाही तर वेगळा कुठेतरी संदेश त्या ठिकाणी देतात. यामुळे झालं असं की गुंडांना असं वाटतं की सरकार आमचं आहे आणि दुर्दैव पोलिसांना असं वाटतं अरे हा तर त्या नेत्याच्या जवळचा आहे, त्याच्या कार्यकर्त्यावर नाही तर टपोऱ्या माणसांवर जर आपण कारवाई केली तर आपली उद्या अडचण होऊ शकते. आणि ह्या सगळ्या गोळामध्ये पोलीस प्रशासनसुद्धा कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी अडकलं जातं. त्यामुळे एकदा मोकळा श्वास घेऊ द्या पोलीस डिपार्टमेंटला, मग एकेकाला सरळ केल्याशिवाय हे राहणार नाही. कॉलेजेस आणि शाळा माध्यमिकपासून पुढे तिथं पोलिसांचं पथक असलंच पाहिजे. आज जे काही रोमिओज मोटरसायकलवर येण्यासारखे फिरतात, आता बारामतीचा विषय काही दिवसांपूर्वी मी घेतला होता, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा तशीच काही परिस्थिती आहे. जेव्हा मी नसरापूरला गेलो होतो, तिथले पालक मला भेटले आणि म्हणले ही दुर्दैवी घटना घडली, पण तिथे एक कॉलेज आहे, पोलिसांना सांगा त्या ब्रिजच्या खाली तुम्ही तिथं रोज उभं राहा, कारण हे प्रकार आता वाढत चाललेत. आता मी दिवे घाटचा मुद्दा काही दिवसांपूर्वी व्हिडिओ काढला होता. 200 मुलं दारू पित होते, ड्रग्ज करत होते, हातात कोयता होता, तलवार होती आणि ते बुलेट, त्याचा जो आवाज, हे असं जर दिवसा डवळ्याने तर रात्री होत चाललं तर पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडते, नाही तर पोलिसांचे हात बांधले गेलेत असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक है. देखो, महाराष्ट्र में जिस तरीके से महिलाओं के ऊपर अत्याचार बढ़ते जा रहे हैं वो बहुत डेंजरस चीज़ है. एक साल में 50,000 के आगे महिलाओं के ऊपर अत्याचार महाराष्ट्र में वहाँ पे हुए हैं. हर एक घंटे में एक बलात्कार, मतलब दिन में 24 बलात्कार यहाँ पे चल रहे हैं. बच्चों के केसेस में, पॉस्को के केसेस भी अनफॉर्चुनेटली महाराष्ट्र में बढ़ते जा रहे हैं. इसमें हमको राजनीति नहीं करना, सिर्फ हमारा कहना है कि जो लॉज है वो थोड़ा सा स्ट्रिक्ट करने की ज़रूरत है. महाराष्ट्र सरकार में 2020 में एक शक्ति कायदा पास किया था और एक स्पेशल कोर्ट कायदा पास किया था. ये दोनों कायदा महिलाओं की सुरक्षता के लिए बहुत इम्पोर्टेंट थे. लेकिन कोई भी कायदा यहाँ पे जो पास होता है वो दिल्ली पार्लियामेंट वहाँ पे जाता है या सरकार के पास जाता है, वहाँ पे भी वो सरकार ने उसको अप्रूवल देना पड़ता है या होम डिपार्टमेंट ने अप्रूवल देना पड़ता है. अनफॉर्चुनेटली महाराष्ट्र के शक्ति कायदा को होम डिपार्टमेंट, सेंट्रल गवर्नमेंट, वो अप्रूवल वहाँ पे नहीं मिला. कुछ त्रुटि निकाली गई और महाराष्ट्र के पास वापस भेजा गया. लेकिन महाराष्ट्र में वो वापस आने के बाद 4 साल हो गए, वापस वो कायदा वापस दिल्ली वहाँ पे नहीं भेजा गया. उसमें जो टाइमलाइंस है वो कम किए गए. पुराने टाइमलाइंस में या BNS का नया जो कायदा है उसमें कम से कम 10 महीना से 12 महीना तक वहाँ पे वो सुनावनी चलती है या प्रोसेस चलती है. लेकिन जो शक्ति कायदा है वहाँ पे ज़्यादा से ज़्यादा 1.5 महीना ऐसे उसमें. और जो कैपिटल पनिशमेंट है जिसको आप हैंगिंग की बात करते हो, वो पहले कायदा में इतना अग्रेसिवली नहीं था. अभी शक्ति कायदा में वो अग्रेसिवली हैंगिंग या कैपिटल पनिशमेंट को वहाँ पे अनुमति वहाँ पे दी गई थी उस कायदा में. और हर एक स्टेट में, हर एक डिस्ट्रिक्ट में एक स्पेशल कोर्ट महिलाओं के लिए वहाँ पे उसका प्रोविज़न था. उसी के साथ महिला सुरक्षा के लिए अलग पुलिस डिपार्टमेंट में एक डिपार्टमेंट किया जाएगा. ऐसे कुछ वहाँ पे प्रोविजंस थे. अनफॉर्चुनेटली वो एक्सेप्ट नहीं हुए. अभी हमारे साथ 2 फैमिलीज़ हैं, उनके ऊपर बहुत बड़ा अत्याचार वहाँ पे हुआ था. उनके जो बेटियाँ हैं उनके ऊपर अत्याचार करके उनको मार दिया गया. लेकिन एक फैमिली में 9 महीना हो गए, कुछ भी नहीं हो रहा, और दूसरे फैमिली में 3 साल हो गए, फास्ट ट्रैक कोर्ट होते हुए भी कुछ नहीं हुआ. इनका कहना, हमारा कहना यही है कि कायदा में बदल करो, जिसके कारण आगे जाके ये जो गलत विचार के लोग हैं, जो गलत तरीके का वहाँ पे अत्याचार लड़कियों के ऊपर करते हैं या उनको मार दिया जाता है, उनके ऊपर कुछ न कुछ तो लॉ का एक डर होना चाहिए. वो डर या वो अच्छा लॉ लाने की महाराष्ट्र में ज़रूरत है, ऐसे हम सबको लगता है. इसलिए हम अपील करते हैं सरकार को कि आने वाले महाराष्ट्र के अधिवेशन में, सेशन में ये विषय को खास बात दी जाए, खास ध्यान दिया जाए. और सेशन में एक शक्ति कायदा, जो अनिल जी देशमुख जब होम मिनिस्टर थे उन्होंने ये कायदा लाने के लिए बहुत प्रयास किया था, वो कायदा वापस एक बार लाके पास किया जाए, जिसके कारण यहाँ पे कायदा व सुव्यवस्था की परिस्थिती महिलाओं के बारे में वहाँ पे चेंज और इम्प्रूव हो सकती है. ठीक, तुम्ही थांबताय? आलो आपण BJP कडे जाऊ.
बोला. एकीकरण नाही तर दोन्ही पक्ष एकत्रित येण्याचा जो विषय होता तो अजितदादा असतानाच खरं तर चर्चेत होता. दादा गेल्यानंतर आमच्याकडनं एकीकरण नाहीतर दोन्ही पक्ष एकत्रित येण्याचा जो मुद्दा होता तो तसा आम्ही बाजूला ठेवला होता आणि आम्ही लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम करायला लागलो आणि ते सत्तेत जाऊन बसले. आता याच्यामध्ये पवार साहेबांबरोबर प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्याच्याबरोबर इतरही जे नेते दादांबरोबर गेले होते त्यांनी सुद्धा पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे. आता काही दिवसांपूर्वी पवार साहेबांना भेटण्यासाठी सुनील तटकरे गेले होते आणि त्यांनी प्रतिक्रियासुद्धा दिली, आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं. पण आम्हाला असं कळतं मी अजूनपर्यंत न साहेबांशी बोललो आहे न सुप्रियाताईंशी बोललो आहे. पण काही प्रमाणात आम्हाला जी काही माहिती कळलेली आहे की फक्त सुनील तटकरे एकटे होते असं नाही, कदाचित प्रफुल्ल पटेलसुद्धा त्या बैठकीमध्ये होते. आता याच्यात चर्चा काय झाली हे मला तरी सांगता येणार नाही. पण पवारसाहेबांवर अनेक वर्ष काम केल्यामुळे कदाचित राजकीय चर्चा झाली असावी. पण पवारसाहेबांनी या बाबतीत क्लॅरिफिकेशन केलं आहे की अजिबात याच्यात राजकीय चर्चा कुठंच झाली नाही, आरोग्याच्या बाबतीतली चर्चा होती. त्यामुळे साहेब बोलतात तसंच काहीतरी घडलं असावं, तिथं राजकीय चर्चा न होता आरोग्याच्या बाबतीतली चर्चा ही जास्त प्रामुख्याने त्या ठिकाणी झाली असावी. आणि शेवटी तो पक्ष वेगळा आहे, त्या पक्षात काय होते कसं होते, तो पक्ष काय करतो, सत्तेत किती दिवस बसतो का विरोधात जातो, हा खरं त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा विषय आहे. नाही, ज्या पद्धतीने पक्ष आज चालवला जातोय नाही तर त्याच्यामध्ये ज्या काही गोंधळ आहेत, त्याच्यामध्ये नेत्यांमध्ये वाद, नेत्यांची नावं यादीमध्ये न येणं, ठराविक लोकांचीच नावं यादीमध्ये येणं, ते या सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीने पक्ष चालू आहे तर याच्याकडनं नक्कीच पक्षामध्ये किती लोक किती दिवस राहतील हा प्रश्न नक्कीच तिथे निर्माण होतो. आणि त्यातलं जे ठाण्याचे नेते स्वतःला समजणारे ते शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी गेले. आता शिंदे गटाला किती त्याचा फायदा होईल हा वेगळा विषय, पण आता ते तिथं गेलेले आहेत. त्यामुळे सुरुवात कुठं ना कुठेतरी झालेली आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रित बसून आमदारांना जरा विश्वासात घेऊन पुढं कसं काय काम करायचं या त्या पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. पण तसं कुठंही काय होताना दुर्दैवाने दिसत नाही असं आम्हा सगळ्यांना वाटतं आणि कुठं ना कुठेतरी तो पक्ष कमकुवत होत चाललेला आहे. आता अजितदादांसारखा एवढा मोठा नेता त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत होता. ॲक्सिडेंट झाला का घातपात झाला याच्यावर तर चर्चा आपण करतच आहोत. पण झाल्यानंतर तुम्ही पत्र देता तुमच्या मित्रपक्षाला भाजपला की CBIकडे हा तपास पाठवण्यात यावा. एकदा तुम्ही पाठवलं, काही झालं नाही तर तुम्ही स्मरणपत्र देता, तरीसुद्धा काही होत नाही. मग याच्यावरनं काय समजायचं की कुठंतरी या पक्षाची ताकद या राज्याच्या सरकारमध्ये कमी झालेली आहे आणि त्याचा फायदा हा शिंदे गट आणि भाजप नक्कीच त्या ठिकाणी घेत आहे. फक्त भाजप थोडासा हुशार आहे. काही दिवस ते शांत बसतील, इलेक्शनच्या आधी मात्र ते इन्कमिंग सुरू ठेवतील. शिंदे गटाच्या बाबतीत काय सांगायचं, त्यांनी इन्कमिंग आत्तापासूनच त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. रणनीतीचा भाग आहे. दादांच्या बाबतीत सिंपती आहे, लोक भावनिक आहेत. भाजप तसा हुशार पक्ष आहे. भाजपचे नेते हुशार आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब खूप हुशार व्यक्ती आहेत. त्यामुळे ते लगेचच या बाबतीत काय करतील असं नाही.
पण लोकसभेचं इलेक्शन नाही तर विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी नक्कीच काही ना काहीतरी गडबड होईल आणि त्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल. निधी किती लोकांना मिळाला, कोणाकोणाला दिला गेला, कशा पद्धतीने दिला गेला आणि आज शिंदे गटाचे पण आमदार आणि अजितदादांच्या पक्षाचे पण आमदार हे किती वेळा CM साहेबांना भेटतात आणि CM साहेबांवरनं किती कामं करून घेतात. मग एवढं चांगलं नातं जर आत्तापासूनच झालं असेल तर मग शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी कुठं ना कुठंतरी कमी पडतात का? मग पॉवर सेंटरच असं करून ठेवलं आहे की आज जर या सरकारमध्ये काम करायचं असेल तर भाजपच्या नेत्यांशिवाय कामं होऊच शकत नाही. म्हणजे आत्तापासूनच आमदारांबरोबर संपर्क हा भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे. पण भाजप आत्ताच कुठेतरी बॉम्ब फोडेल असं नाही, ते पेशन्स दाखवतील. शिंदे साहेबांच्या बाबतीत किती पेशन्स आहे आपल्याला बघावं लागेल. पण हे जे काही दृश्य आहे, जे काय चाललेलं आहे, हे लोकांना मात्र त्या ठिकाणी आवडत नाही. हे बघा पवार नाही, तिथं चर्चाच काय झाली हे आम्हाला सांगता येणार नाही. तिथं चर्चा अराजकीय झाली, पवारसाहेबांनी स्वतः सांगितलं, त्या विश्वास ठेवावा लागेल. आता राहिला प्रश्न तो पक्ष आणि हा पक्ष एकत्रित येऊ शकतो का? शेवटी तो निर्णय आदरणीय पवारसाहेबांचा प्रमुख नेत्यांचा आहे. माझ्या बाबतीत तुम्ही भूमिका बोलत असाल तर मी संघर्षाची भूमिका घेतलेली आहे आणि माझा स्वभाव थोडासा असा आहे की अन्याय जर झाला असेल तर ज्या व्यक्तीने अन्याय केला त्या बाजूला झुकायचं नाही, हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे माझी भूमिका आज आणि उद्या हीच राहणार आहे की मी विरोधातच राहणार आहे. कारण का या गोष्टी लोकांना पटत नाहीत आणि मला पटत नाही आणि मी भूमिका बदलणारा माणूस नाही. पार्टी आणि पवारसाहेबांची भूमिका जर आजपर्यंत आपण बघितलेली, कधीही ते प्रतिगामी विचाराबरोबर गेलेले नाहीत. त्यामुळे उद्या निर्णय घेत असताना ते तसंच घेतील. आता उद्या समजा त्यांच्या पक्षाने निर्णय हाच घेतला की आता भाजपला बाय बाय टाटा करायचं आहे आणि लोकांच्या हितासाठी, कारण लोकांवर आज मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय, तर लोकांच्या हितासाठी रस्त्यावर यायचं, भाजपच्या विरोधात लढायचं, तर मग कदाचित दोन्ही पक्ष एकत्रित येऊ शकतात असं मला वाटतं. पण कधी भाजपच्या विरोधात लढायला तयार असतील तर. नाही, आता बघा, जे सगळे आमदार आहेत नाही तर काही प्रमुख नेते आहेत त्यातले ठराविक सोडले तर बहुतांश आमदार निधीसाठी हे सत्तेत गेलेले आहेत. त्यांना आज निधी फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे, दुर्दैव असं की त्यांना निधी अजूनपर्यंत मिळालेला नाही, पण निधीसाठी ते त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि भाजपने जर त्यांना सांगितलं आमच्याबरोबर तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला अजून निधी देऊ, नाही तर काही लोकांवर काही केसेस आहेत, ते केसेस आम्ही काढणार नाही. साहजिकच आहे त्यातले काही आमदार हे भाजपबरोबर जातील, काही नाही, बहुतांश आमदार हे भाजपबरोबर जातील, पण काही हे लढायला त्या ठिकाणी तयार असतील, ते दुसरा पर्याय तिथं बघतील. उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे, उद्या आमचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, त्यामुळे त्यातले काही वेगळे लोक वेगळीकडे जातील, शिंदे गटाचे पण आणि अजितदादांच्या पक्षाचे पण. पण भाजप नक्कीच बऱ्याच आमदारावर लक्ष देऊन आहे, चर्चा झालेली आहे, गळ टाकून ठेवलेला आहे. फक्त लोकसभा नाही तर विधानसभा इलेक्शन हे जेव्हा केव्हा जाहीर होईल त्याच्या 6 महिने आधी हा मोठा बॉम्ब हा फोडला जाईल आणि तिथं सहज भाजपकडनं कदाचित असं बोलणं जाईल की आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही, ते आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांना स्वीकारत होतो. जर असं झालं असेल तर हे फार चुकीचं आहे. अशा पद्धतीने एका उपमुख्यमंत्र्याचं नाव तुम्ही वगळू शकत नाही. मग त्या महिला आहेत म्हणून तुम्ही वगळलं का? मग आज त्यांच्यावर बऱ्यापैकी अडचणी आलेल्या आहेत, दादांसारखा मोठा नेता त्यांच्या पाठीमागे नाही म्हणून तुम्ही वगळलं. एक वेगळा संदेश तिथं जातो. त्यामुळे ज्या 9 लोकांनी ते कदाचित आमच्या विचाराचे पण असतील, महाविकास आघाडीचे पण असतील, त्यांनासुद्धा सांगतो आणि जे सत्तेत आहेत त्यांनासुद्धा सांगतो, एक नागरिक म्हणून सांगतो, आमदार म्हणून सांगत नाही. जर तुम्ही नाव घेतलं नसेल
तर अतिशय चूक केलेली आहे. हा महिलांचा अपमान आहे, पदाचा अपमान आहे. अशी चूक कधी उद्या घडू नये एवढंच या ठिकाणी वाटतं. पण असं जर कोणी म्हणत असेल की ताकद कमी करायचं, तर मग खरं तर हे दुर्दैवी राजकारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मला खरं तर माहीत नाही, फक्त चर्चा असते. आता एक चर्चा अशी सुद्धा आहे की एक कुठला तरी ऑडिओ आहे, त्या ऑडिओमध्ये एक कुठला तरी प्रमुख नेता अजितदादांबद्दल, अजितदादा जिवंत असताना अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललेला आहे. आणि हा ऑडिओ जो आहे, जो आम्ही ऐकण्यात आहे, तो कदाचित सुनेत्रा काकींनीसुद्धा आणि पार्थनीसुद्धा तो ऐकलेला आहे. तो काय ऑडिओ, कशा प्रकारचा ऑडिओ, त्याच्यामध्ये कोण बोलतं आहे, कोणाबद्दल बोलतं आहे आणि कुठल्या लेवलला जाऊन बोलतं आहे दादांच्या बाबतीत, अजितदादांच्या बाबतीत, हे कधीतरी पुढे येऊन त्यांनी सांगावं. ज्या व्यक्तीने ते ऐकलेलं आहे त्या व्यक्तीने ही गोष्ट मला तिथं सांगितलेली आहे. मी स्वतः ते ऐकलेलं नाही, पण एका व्यक्तीकडे तो ऑडिओ आहे आणि मला असं कळतं की ज्या व्यक्तीने तो खरं रेकॉर्ड केलेला आहे त्या व्यक्तीने मात्र तो सुनेत्रा काकींना आणि पार्थला ऐकवलेला आहे आणि हे पत्र यायच्या आधी ऐकवलेलं आहे असं आम्हाला कळालं. मला माहीत नाही, पण पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो. त्याच्याचबरोबर मी काही शहाणपण इथं सांगणार नाही, कारण तो पक्ष वेगळा आहे. कदाचित त्या पक्षातल्या लोकांनासुद्धा हे आवडणार नाही आणि माझ्या पक्षातल्या लोकांनासुद्धा हे आवडणार नाही. पण ती यादी बघितल्यानंतर मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षामध्ये असे अनेक अनुभवी लोक आहेत, ते अजूनसुद्धा सुनेत्रा काकींबरोबर आहेत. त्यांनासुद्धा त्या पदावर जर जागा दिली असती, दादांसाठी जे लढत आहेत त्यांना जर जागा दिली असती, तर एक चांगला संदेश दिला गेला असता. पण त्याच्यामध्ये ठराविकच लोक ही नवीन घेण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या जाऊन जर त्याच्यामध्ये काय बदल करता आला तो त्या पक्षाचा विषय असला तरी त्यांनी त्या बाबतीत विचार करावा. संघटनेमध्ये पद देत असताना नाही तर कार्य करत असताना काही जे जवळचे नेते त्यांना पद देणं फार महत्त्वाचं. आता मी स्वतः जिल्हा परिषदचा सदस्य असताना सत्ता ही तिथं राष्ट्रवादीची होती, तरी मला तिथं पद मिळालं नाही, नाही तर पद दिलं नाही, पद मी मागितलं नाही. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा खरं तर महाविकास आघाडी कोणामुळे जमली असेल, बनली असेल तर पवार साहेबांमुळे जमली. तर त्याच्यात उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधीजीचा सुद्धा मोठा वाटा होता. पण परिवारातला एक भाग असताना सुद्धा मला कुठलंही तिथं पद मिळालेलं नाही. विरोधात असताना सुद्धा आज एका कमिटीचा प्रमुख मी बनू शकलो असतो, पण नाही, तिथं आपल्याला मित्रपक्षाचं काही गोष्टी बघाव्या लागतात, तिथं आपल्याला ते पद मिळालेलं नाही. तर मी हे अन्याय नाही समजत, पण एक मोठ्या राजकारणाचा नाहीतर एक विचाराच्या राजकारणाचा हा एक भाग आहे. त्यामुळे तिथं जेव्हा पद आपण देतो तेव्हा सगळेच जवळच्या लोकांना देण्यापेक्षा समावेशक पदं दिली असती तर संदेश खूप चांगला आणि महत्त्वाची पदं दिली असती तर संदेश चांगला गेला असता असं आमचं सगळ्यांचं मत आहे. हे बघा, हे जे आमदार आहेत ना ते काळ्या रात्री बोलतात, काही घेणं देणं नाही त्यांना कोणाचं. 40 आमदार आहेत, अजितदादांमुळे निवडून आलेले आहेत. तुम्ही फक्त पत्र देता, फॉर्मॅलिटी करता, फोटो टाकता आणि म्हणता की CBIला पाठवा. अरे पण CBIला तुम्ही पाठवण्यासाठी तुम्ही लेटर लिहिलं,
परत तुम्ही स्मरणपत्र लिहिलं, पण लढला किती त्यासाठी, किती पाठपुरावा केला. त्यामुळे हे जे दादांचे आमदार जे पलीकडे आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की स्वाभिमान जर अजूनपर्यंत तुमच्या मनामध्ये असेल तर एकदा लढून दाखवा. खरं तर या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्हाला माहिती असेल कोकाटे यांच्या विरोधात मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये त्यांचं मंत्रिपद गेलं. पण त्या माणसाला याच्यासाठी मानलं पाहिजे की त्यांच्याच मतदारसंघामध्ये हा भोंदूबाबा खरात होता, तरीसुद्धा दादा ज्या विचाराचे होते पुरोगामी विचाराचे, कोकाटे हे त्या आश्रमामध्ये मतदारसंघामध्ये असून सुद्धा गेले नाहीत. त्यामुळे कोकाटेंना मानलं पाहिजे, विचार तरी जपले. ठीक आहे, दादांच्या बाजूनी नंतर कधी ते बोलले नाहीत, नाही तर लढले नाहीत, नाही तर लढत असतील आज. पण मग असे लोक इतर आमदार कुठे आहेत असं सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. पण आज काय सगळे फक्त एका खोलीमध्ये बोलतात, चर्चा करतात. का उद्या जर ओपनली बोललं तर आम्हाला निधी नाही मिळाला तर आम्ही करायचं काय. त्यामुळे ही गोष्ट बरं नाही असं मला वाटतं. आणि काय काय लोक ते इतकी चुरूचुरू बोलतात. दादांवर जेव्हा एखादा विषय होत होता तेव्हा चुरूचुरू बोलत नव्हते, पण सुनील तटकरेंच्या बाबतीत जर झालं तर लगेच चुरूचुरू जर बोलत असतील तर मग त्यांची लॉयल्टी दादांच्या प्रती आहे का या आत्ताच्या या नेत्याच्या प्रती हे कळत नाही. माझं एवढंच मत आहे की मी जे काही भूमिका मांडतो कदाचित त्यांच्या पक्षात पण आणि माझ्या पक्षात पण काही लोकांना ती आवडणार नाही. पण माझा स्वभाव थोडासा असा असल्यामुळे आणि मी सरळ सरळ बोलत असल्यामुळे आणि गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे दादा जेव्हा हयातीत होते त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी ज्या मी काय ऐकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जे घडतंय म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे योग्यच घडते असं मला वाटतंय. कारण का शेवटी राजकारणामध्ये भूमिका घेत असताना प्रामाणिकपणे भूमिका घेऊन विचारासाठी लढणं हे फार महत्त्वाचं आहे. पवारसाहेबांना यांनी सोडलं आणि नंतर तसं बघितलं तर दादांनासुद्धा यांनी सोडलं होतं. मग अशा लोकांना जे कोणाचेच नाहीत ते थोडी लोकांचे आणि आज काकींचे त्या ठिकाणी राहणार आहेत, नाही तर सरकारचे राहणार आहेत. उद्या भाजपचे पतंग त्या हातामध्ये घेतील, वेळ आली तर ती पतंग सोडून देतील. असे भूमिका बदलणारे, विचाराचे पक्के नसणारे, ज्यांना फक्त अर्थकारण महत्त्वाचं आहे, अशा लोकांवर विश्वास ठेवून राजकारण येत्या काळामध्ये युवांच्या काळामध्ये अशा पद्धतीचं राजकारण हे करता येणार नाही. पार जेव्हा VSR मधून प्रवास केला त्यांनी आणि काल काही दिवसांपूर्वी जेव्हा राममोहन नायडूंबरोबर काकींचा फोटो मी बघितला त्यानंतर मी कोणाशी चर्चा केली नाही आणि मला करायची सुद्धा इच्छा नाही. कारण आम्ही प्रामाणिकपणे तिथं लढतोय, आम्ही पोलीस स्टेशनला जातोय, आम्ही न्यायालयामध्ये जातोय, लोकांपर्यंत जातोय, CID पर्यंत जातोय, प्रामाणिकपणे लढतोय. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दुर्दैवाने आम्हाला प्रश्न असा पडतो, खरंच आम्ही लढलं पाहिजे का नाही लढलं पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर मी काय अजून त्यांना बोललेलो नाही. मी तेव्हा बोलेल जेव्हा ही जी अजितदादांची केस आहे ती CBIला या येणाऱ्या 28 तारखेच्या आधी जर सुपूर्त केली जाईल या राज्य सरकारकडनं, मी स्वतः जाईल, सुनित्रा काकींचा सुद्धा सत्कार करेल, CM साहेबांचा सुद्धा करेल, शिंदे साहेबांचा सुद्धा करेल. आणि पार्थ माझा लहान भाऊ असला आणि त्या पक्षाचा आता पदाच्या बाबतीत तो मोठा नेता त्या पक्षामध्ये असला तरी पार्थचं जाऊन सुद्धा मी त्या ठिकाणी सत्कार करेल जर अजितदादांची केस हे CBIकडे येणाऱ्या 28 तारखेच्या आधी त्यांनी पाठवली तर. देखो, सरकार कौन से रेट पे माल ले रही है उससे कुछ इतना इम्पोर्टेंस नहीं होता, क्योंकि नाफेड के माध्यम से जो भी वो माल लेते हैं और माल की अगर क्वांटिटी आप देखो तो बहुत कम होती है. आज अगर मार्केट का रिटेल नहीं बट किसानों का अगर रेट देखो तो वो 1 रुपये के आसपास वहाँ पे आया. 1 रुपये में वहाँ पे कुछ परवड़ता नहीं है, वहाँ पे कुछ अफोर्डेबल नहीं है. अगर फार्मर के हाथ में
थोड़ा पैसा ज़्यादा जाना चाहिए, उसके लिए फार्मर को कम से कम 20 रुपए का रेट अनियन के लिए वहाँ पे मिलना चाहिए, जो आज अनफॉर्चुनेटली मिल नहीं रहा। और दूसरी अनफॉर्चुनेट चीज़ ऐसी है कि सरकार में 3-4 कैबिनेट हो गए, लोगों ने आंदोलन किया, किसानों ने आंदोलन किया, लेकिन 3 कैबिनेट में किसानों के बारे में, खास करके जो अनियन के किसान हैं उनके बारे में चर्चा भी अनफॉर्चुनेटली वहाँ पे नहीं हुई। तो ये जो सरकार है वो पॉलिटिक्स में ज़्यादा बिजी है या कोई और काम में ज़्यादा बिजी है, लेकिन किसानों का आवाज़ उनके कान पे वहाँ पे नहीं जा रहा। ये अनियन के बारे में भी है, उसी के साथ ये मैंगो के बारे में भी है, और किसानों के बहुत सारे बड़े विषय है। और उसमें एक बड़ा विषय ऐसा है कि पेट्रोल डीजल ये लोगों को आज नहीं मिल रहे, और किसानों के बारे में डीजल तो अभी मिल ही नहीं रहा, और ट्रैक्टर हो या बड़े मशीन्स हो हार्वेस्टिंग के, उसके लिए बहुत ज़्यादा क्वांटिटी में डीजल लगता है। अनफॉर्चुनेटली डीजल का राशनिंग, पेट्रोल का राशनिंग आज वहाँ पे अनऑफिशियली चालू हो गया है। उसी के साथ फर्टिलाइजर के रेट बहुत ज़्यादा बढ़ गए, यूरिया जो मिलना चाहिए लोगों को मिल नहीं रहा, तो यूरिया के लिए जो ऑप्शनल फर्टिलाइजर है वो एक्सपेंसिव हो गया। और उसी के साथ सरकार जो शक्कर एक्सपोर्ट हो रही थी वो बंद कर दी। मतलब सरकार सीरियसली किसके बारे में सोच रही है वो समझ में नहीं आ रहा, लेकिन किसान आज महाराष्ट्र में और देश में अड़चन में है। 18 मई को नाफेड यहाँ पे नासिक में निफाड में मैं खुद वहाँ पे किसानों के साथ चर्चा करने के लिए जा रहा हूँ। वहाँ पे किसान आने वाले हैं। अभी वहाँ पे लोगों से बात करके आगे जाके ये आंदोलन कितना बड़ा होना चाहिए, रास्ता वहाँ पे रोकेंगे नहीं रोकेंगे, या अधिवेशन पे मोर्चा लेके जाएंगे या कुछ और करेंगे, इस बारे में लोगों को विश्वास में लेके हम वहाँ पे डिसाइड करेंगे। लेकिन 18 तारीख को निफाड में बहुत ज़्यादा तैनात में किसान इकट्ठा आ सकते हैं, ऐसे हम सबको लगता है अनियन के बारे में। है 100% ये मर्डर है। राहुल गांधी जी जो बोल रहे हैं उनके साथ मैं सहमत हूँ कि 2024 में ऐसे ही नीट का पेपर वहाँ पे बाहर निकला था या वहाँ पे फूटा था, और उसमें जो बंदा, जो व्यक्ति, अधिकारी, जो नेशनल टेस्टिंग एजेंसी का प्रमुख था, जो जिम्मेदार है एक्चुअली पेपर वहाँ पे न फूटे इसके लिए, उसको अगर आप देखो छत्तीसगढ़ में वहाँ पे CS बनाया, चीफ सेक्रेटरी वहाँ पे बनाया गया है। अभी 1 साल बाद, 1.5 साल बाद वापस एक बार अगर नीट का पेपर वहाँ पे अगर लीक होता है, और उसमें अगर देखो तो भाजपा के भी कार्यकर्ता इन्वॉल्व है, राजस्थान के, उसके फोटो आपने देखे होंगे, महाराष्ट्र के भी बहुत सारे लोग वहाँ पे इन्वॉल्व है। और उसी के साथ अभी अगर किसी बच्ची ने वहाँ पे आत्महत्या की होगी तो ये डेफिनेटली मर्डर है, क्योंकि 24 लाख विद्यार्थी इस एग्जाम के लिए बैठते हैं, और इस एग्जाम के लिए बहुत एक्सपेंसिव क्लासेस उनको जाना पड़ता है। 2-2, 3-3 लाख के एक क्लासेस है। वो क्लासेस में जाने के बाद 1 लाख जगह के लिए 24 लाख बच्चे अगर बैठते हैं तो 23 लाख बच्चों को वहाँ पे अपॉर्चुनिटी नहीं मिलने वाला। लेकिन ये जो मेंटल स्ट्रेस है कि कल पेपर है और कल के पेपर के लिए जाना है, तभी लीक हो जाता है, कैंसिल हो जाता है, तो ये मेंटल स्ट्रेस में अगर किसी बच्चे ने वहाँ पे आत्महत्या की होगी तो डेफिनेटली ये सरकार उसके लिए जिम्मेदार है। लेकिन बाकी बच्चों को भी हम विनती करते हैं कि कृपा करें, आप कोई भी उस स्टेप का, उस विषय का मतलब आत्महत्या के बारे में सोचो मत, क्योंकि आपके पालक, आपके पेरेंट्स आप पे निर्भर है। लातूर में भी लोग पकड़े गए, नासिक में भी पकड़े गए, और ज़्यादा से ज़्यादा लोग वहाँ पे आएंगे। अभी हमको जो लगता है कि यही लोग शायद महाराष्ट्र में जो एग्ज़ाम ली जाती है, जैसे तलाटी भर्ती में भी भ्रष्टाचार हुआ, ये विषय हमने आगे लाया था, प्रूव भी हुआ। उसी के साथ कुछ ऐसे महत्वपूर्ण पेपर थे जो वहाँ पे लीक हुए थे। महाराष्ट्र में जो अभी पुलिस की एक भर्ती हुई थी उसका पेपर लीक हुआ था। तो ये जो नेक्सस है, ये नेक्सस सिर्फ लातूर या नासिक तक नहीं होगा, ये नेक्सस बहुत बड़ा होगा। और ये नेक्सस सिर्फ नीट तक नहीं होगा, नीट के भी लोग
शायद महाराष्ट्र में कम्पिटिटिव एग्जाम जो होते उसमें भी इन्वॉल्व होंगे या कोई और इंपॉर्टेंट टेस्ट होगी उसमें भी इन्वॉल्व होंगे। इसलिए सीबीआई को हम विनती करते हैं कि आप सिर्फ नीट के बारे में इन्वेस्टिगेशन मत कीजिएगा, महाराष्ट्र में भी तलाटी भर्ती से लेके जो पुलिस भर्ती तक वहाँ पे भ्रष्टाचार हुआ है, वहाँ पे पेपर लीक हुआ है, इस सब विषय पे ध्यान देते हुए ये पूरी सिस्टम और स्ट्रॉन्ग कैसे की जाए उसके बारे में चर्चा हो। हमने राज्य सरकार को विनती की थी कि यहाँ पे एक कड़क कायदा वहाँ पे हो, उन्होंने कायदा लाया, लेकिन उनके पहले जो हमारे प्रेसिडेंट है उन्होंने एक स्पेशल कायदा वहाँ पे लाया था, लेकिन उस कायदा में बहुत सारी त्रुटियां है, वीकनेसेस है, उसको स्ट्रॉन्ग करने की जरूरत है। जो विषय हमने एक्चुअली अधिवेशन में लिया था महाराष्ट्र में, अनफॉर्चुनेटली वो एक्सेप्ट नहीं हुआ, लेकिन जब भी वो चर्चा में आएगा वो पुश करेंगे। लेकिन सीबीआई को विनती है ये एज अ होल इकोसिस्टम जो है पेपर लीक का, उस इकोसिस्टम पे ध्यान देने की जरूरत है। लेकिन जो हुआ बहुत गलत हुआ, इस तरीके से बच्चों के भविष्य पे अगर भ्रष्टाचार हो रहा है, पेपर लीक हो रहा है, तो कहाँ ना कहाँ तो भी सरकार इसके लिए जिम्मेदार है। देखिएगा, बारामती में एक केस हुआ है, मैं नाम नहीं ले पाऊंगा, वहाँ पे एक बच्चे को 1 साल पहले ड्रग्स की लत लगी थी। 1 साल में वो बच्चा आज जिंदा नहीं है। तो आप 2047 तक रुकोगे तो 10% पॉपुलेशन तो वैसे ही जाने वाली है, क्योंकि आज जो ड्रग्स का प्रमाण है इस देश में बहुत ज़्यादा बढ़ते जा रहा है। 10 साल में पोर्ट पे, जो शिप पोर्ट है, एयरपोर्ट है, वहाँ पे अभी तक 1 लाख करोड़ रुपए तक के ड्रग्स पकड़े गए। आप सबको मालूम है कि जब एक आध इलीगल दारू पकड़ी जाती, पिक्चर में भी दिखा है, 100 ट्रक जब जाते तब 1 ट्रक पकड़ा जाता है, एकदम स्टाइल में उस ट्रक की दारू की बोतल निकाली जाती है, उस पर रोलर लगाया जाता है, बोलते हैं हमने बहुत बड़ा काम किया। अरे 99% ट्रक तो निकल गए ना। तो 1 लाख करोड़ के आसपास अगर ड्रग्स पकड़ा जाता है तो इंडिया में कितना करोड़ का ड्रग्स वहां पे आया है। ये नेचुरल ड्रग है। अभी ये केमिकल ड्रग तो कोई और चीज है, जो सांगली में भी थी फैक्ट्री उसकी, शायद बारामती के पास भी थी, पुणे के पास भी थी वो फैक्ट्री, या सातारा में भी थी। आप सबको तो वो विषय मालूम है। वो केमिकल ड्रग्स तो अलग है, उसी के साथ 3rd कैटेगरी ड्रग्स है। वो है कि नॉर्मल मेडिकल दुकान में जो मेडिसिन मिलता है हार्ट के लिए, बीपी कम करने के लिए या कोई और चीज़ों के लिए, उसका भी इस्तेमाल अभी ड्रग्स के लिए वहाँ पे किया जा रहा है। वो भी अनफॉर्चुनेट है। इसलिए अमित शाह जी को मुझे बोलना है कि 47 मतलब आज से लेके करीबन 25 साल के बाद कोई रहेगा ही नहीं। इसलिए वो टारगेट मत ले लो, क्योंकि सब अभी क्या हो रहा है, भाजपा के लोग विकास के लिए बोलते थे 2024 तक हम ये करके दिखाएंगे, 10 साल में भारत ऐसे हो जाएगा, महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकोनॉमी हो जाएगी। अभी 24 का टारगेट डायरेक्टली उन्होंने 47 तक लिया है। विकास के बारे में 47 का विषय आप ले लो, ड्रग्स के बारे में मत ले लो। 1 साल का या 2 साल का टारगेट ले लो। एक अलग डिपार्टमेंट जो बनाया है हम सब ने मांग करने के बाद महाराष्ट्र में, उसको और जरा स्ट्रेंथन बनाओ, और उसके बाद ही कुछ हो सकता है। 47 की बात अगर कोई कर रहा है तो बहुत अनफॉर्चुनेट है, तब तक तो सब कुछ खत्म हो जाएगा। सर, ये पश्चिम बंगाल में ये आरजी का रेप मर्डर केस में जो है, पश्चिम बंगाल के सीएम सुवेंदु अधिकारी ने 3 आईपीएस ऑफिसर को इस मामले को मिसलीडिंग करने के मामले में सस्पेंड कर दिया है। वो उनका विषय है, डेफिनेटली वहाँ पे कुछ तो दिखाना पड़ेगा कि हम कार्रवाई कर रहे हैं। अगर वो अधिकारी जिम्मेदार है तो उस पर कार्रवाई करो, लेकिन आज कार्रवाई कर दी, अधिकारी को निकाल दिया, इन्वेस्टिगेशन कहाँ पे भी अगर नहीं जा रहा तो गलत चीज़ है। अभी उस सीएम को भी और उस गवर्नमेंट को भी थोड़ा टाइम देना पड़ेगा, 6-7 महीना देना पड़ेगा, और उसके बारे में वो क्या इन्वेस्टिगेट करते हैं वो इन्वेस्टिगेशन होने के बाद ही आप सबको पता चलेगा। लेकिन उसके लिए थोड़ा सा सरकार को, नई सरकार को टाइम देने की जरूरत है। देखो, अभी जो पक्ष के इंपॉर्टेंट पद होते हैं
जिस पद पे वो थे, अभी नई यादी जो हम सब ने मीडिया पे देखी थी, वहाँ पे उनको वो इम्पोर्टेंट पद नहीं दिए गए। अगर सब इम्पोर्टेंट पद अभी डिक्लेयर हो गए तो जो भी दूसरे पद रहे हैं वो बहुत लो लेवल के हैं। तो कहाँ ना कहाँ भी टेक्निकली अगर आप देखो तो इसको डिमोशन कहते हैं या साइडलाइन किया गया ऐसे कहते हैं। तभी उस पक्ष का विषय है, क्यों हुआ, कैसे हुआ, किसके बाद हुआ, वो तो उनका उस पक्ष का विषय, उसके बारे में मैं ज़्यादा बात नहीं कर पाऊंगा। नहीं, हमने जो चीज़ सुनी थी उस पक्ष के ऑफिशियल अकाउंट से, किसी के घर का रेंट वहाँ पे दिया गया, ब्यूटी पार्लर का पेमेंट भी वहाँ पे दिया गया था, प्राइवेट हेलीकॉप्टर, प्राइवेट चीज़ के लिए हेलीकॉप्टर जो इस्तेमाल किए थे उसके लिए भी करोड़ों के बिल वहाँ पे दिए गए थे। और ये सब चीज़ें दादा को मालूम थी। दादा इसके लिए वहाँ पे बहुत गुस्सा थे और वही चीज़ जो वहाँ पे हुई थी, शायद अभी जो नए पदाधिकारी वहाँ पे आए हैं और ट्रेजरी जो संभालने वाले हैं वो आगे वो चीज़ नहीं करेंगे, ऐसे हम सबको लगता है। स्वार्थ भारी पड़ा है। राजनीति में स्वार्थ कभी भी भारी पड़ता है और डेफिनेटली इस केस में स्वार्थ भारी पड़ा, क्योंकि पवार साहब के साथ ये बड़े नेता थे, साहब ने उनको ताकत दी, साहब को छोड़ा, दादा के पास गए, दादा को भी तकलीफ दी, ऐसे लोग कहते हैं, चर्चा करते हैं, दादा ने भी कहा था। अभी आज दादा जाने के बाद काकी को सपोर्ट करने की ज़रूरत थी, लेकिन वहाँ पे भी कुछ अलग तरीके की राजनीति वहाँ पे की गई। तो उसके बाद फिर इतना स्वार्थ अगर आप सोचोगे तो राजनीति में न्याय कैसे मिल सकता है, ऐसे हम सबको लगता है। देखो, चीफ जस्टिस की जो पोजीशन है, जो पद है, उसको हम बहुत आदर से देखते हैं। वो एक संवैधानिक पद है। उस संवैधानिक पद पे बात करते वक्त हाँ, हम समझ सकते हैं कि आप जो वकील को प्रमोशन दिया जाता है या जो इलीगल डिग्री लेके वहाँ पे प्रैक्टिस कर रहे हैं उनके बारे में आपने बोला होगा, लेकिन बोलते वक्त आप जनरलाइज वे में अगर अनएम्प्लॉयड यूथ के बारे में, पत्रकारों के बारे में, आरटीआई एक्टिविस्ट के बारे में अगर ऐसा कहोगे तो एक गलत है। क्योंकि आज ये जो युवा अनएम्प्लॉयड है वो खुद के कारण के लिए नहीं है, वो सरकार या सिस्टम फेल हो गया इसलिए वो अनएम्प्लॉयड है। जो आरटीआई एक्टिविस्ट है, जो गलत चीज़ें आज सरकार में चल रही है वो बाहर निकालने के लिए आरटीआई एक्टिविस्ट वहाँ पे काम करते हैं या पत्रकार वहाँ पे काम करते हैं। तो आप इस तरीके से उनको कॉकरोच बोलना या पैरासाइट बोलना ये उचित नहीं है। वो एक संवैधानिक पद है, उस पद को देखते हुए अगर आप इस तरीके का वहाँ पे स्टेटमेंट देते हो तो वो पद के ऊपर भी वहाँ पे आज आ सकती है, ऐसे हम सबको लगता है। इसलिए ये खंडन करते हैं, गलत स्टेटमेंट था ऐसे हम सबको वहाँ पे लगता है। और इस तरीके से युवाओं के बारे में या पत्रकारों के बारे में या सोशल वर्कर्स के बारे में कोई भी वहाँ पे बात नहीं करनी चाहिए। अगर करनी है बात तो जिसके लिए ये बेरोजगारी जिसके कारण बढ़ रही है, मतलब सिस्टम, गवर्नमेंट, उसके खिलाफ अगर आप बोलते हो तो फिर वो चीज़ ओके है, लेकिन ऐसे जनरलाइज वे में बात करना इट्स नॉट ओके। चीफ जस्टिस जे आपल्या देशाचे आहेत त्यांनी काल जे स्टेटमेंट युवांच्या बाबतीत, पत्रकारांच्या बद्दल व आरटीआय ॲक्टिव्हिस्ट बद्दल जे केलं ते खरं तर फारच चुकीचं होतं। त्या गोष्टीचं आम्ही खंडन करतो, निषेध करतो। ते अतिशय महत्त्वाचं संवैधानिक पद आहे। त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीकडे फार आदराने बघितलं जातं। आम्ही समजू शकतो ते बोलत असताना खोटी डिग्री घेऊन जे वकील होतात त्यांच्याबद्दल ते बोलले, त्याच्याचबरोबर काही लोकांचं प्रमोशन तिथं वेगळ्या पद्धतीने केलं जातं त्यांच्याबद्दल ते बोलले असावेत। पण बोलता बोलता तुम्ही जनरल पद्धतीने युवकांवर जी टीका केली, बेरोजगारीवर जी टीका केली, आमच्या पत्रकारांवर आणि सामाजिक आरटीआय कार्यकर्त्यांवर जी टीका केली ती योग्य नाही। कारण का हे जे युवा आहेत आज बेरोजगार काय स्वतःमुळे नाही आहेत, तर सिस्टम कुठेतरी फेल झाली, सरकार कुठेतरी कमी पडलेलं आहे।
आणि हे RTI ॲक्टिव्हिस्ट काय असेच हवेत तिथं RTI करतात असं नाही. सरकार जर चुकत असेल तर ती माहिती मिळाली पाहिजे, बाहेर आली पाहिजे. आणि पत्रकारसुद्धा या देशासाठी नागरिकांसाठी जे महत्त्व आहे त्यांचा ते रोल प्ले करत असतात, त्यांची भूमिका त्या ठिकाणी ते बजावत असतात. आणि असं जर तुम्ही या सर्व लोकांबद्दल बोलत असाल तर या संविधानिक पदाला ते न शोभणार आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. काय केलं होतं? राऊत साहेबांनी स्टेटमेंट करत असताना ते ट्विट करत असताना पूर्ण मी काय ते ट्विट आणि स्टेटमेंट वाचलेलं नाही. पण जो प्रश्न तुम्ही इथं विचारलात त्या प्रश्नात तुम्ही असं सांगितलं त्यांनी महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या युवकांना मंद असून म्हणलं आहे. जर ते बोलले असतील असं नाही तर ट्विट केलं असेल तर त्या गोष्टीचं सुद्धा आम्ही खंडन करतो. हे योग्य नाही. अशा पद्धतीने युवाची चेष्टा करणं, थट्टा करणं, सत्ताधाऱ्यांना सुद्धा अधिकार नाही, विरोधकांना अधिकार नाही, कोणालाच अधिकार नाही. त्यांना संधी द्या, त्यांच्यासाठी लढा, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरा, त्यांच्यासाठी चांगले कायदे आणा, त्यांना तुम्ही संधी द्या. आम्ही सगळे ते मान्य करू. पण युवांना अशा पद्धतीने मंद बोलणं नाहीतर ते कुठेतरी कॉक्रोच आहे असं बोलणं हे आपल्याला कोणालाच त्या ठिकाणी शोभणारं नाही. लेनिन कधी काय काळी कुठं काय बोलले, त्या काळात त्या रशियामध्ये बोलले असतील त्याचा अर्थ आपल्या भारतात आणि राज्यामध्ये हे लागू होतं असं नाही. शेतकरी, मजूर, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षितता, विकास याच्याबद्दल आज खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे. आणि हे बोलत असताना सगळ्या समाजाला एकत्रित येऊन माणुसकी जपण्यासाठी त्या ठिकाणी लढणं फार महत्त्वाचं आहे. आणि कुठेही आरक्षणाचा मुद्दा नाही तर कुठलाही विषय असेल तो आपल्या राज्यात तो सुटू शकत नाही. तो जर आपल्याला सोडवायचा असेल तो केंद्राकडनंच सोडू शकतो. त्यामुळे जर जायचं असेल, लढायचं असेल तर केंद्रात जाऊनच आपल्याला लढावं लागेल. तिथं जी काय आपली कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यात अमेंडमेंट आणायची जरूरत आहे. ते मेजॉरिटी असल्याशिवाय होऊ शकत नाही. देखो, जो हाईकोर्ट ने निर्णय वहाँ पे दिया है किसके बेसिस पे, क्या प्रूफ वहाँ पे दिए गए वो देखने की ज़रूरत है. प्रूफ के बेसिस पे डेफिनेटली हाईकोर्ट ने वहाँ पे निर्णय दिया होगा. और जो अपोजिट पार्टी है वो अभी सुप्रीम कोर्ट में वहाँ पे जाएगी तो सुप्रीम कोर्ट में इस बारे में चर्चा होगी. अभी देखो ये न्याय प्रविष्ट है, कोर्ट में विषय है और इस विषय के बारे में या उसके डॉक्यूमेंट्स के बारे में मुझे कुछ मालूम न होने के कारण मैं यहाँ पे कोई भी भूमिका वहाँ पे नहीं ले पाऊंगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.